अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भावार्णी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु ऐकता न धाव्य माझे मनु. कांक्षा होतसे अंतःकरणो कथा अमृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्त नो हे अंतःकरणी. कथा अमृत संजीवनी आनिक निरोपी दातारा. हेने परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. मस्तक ठेवी चरणासी कृपा भाकी दये वेळी. शिष्यवचन ऐकोनी संतोषले सिद्धमुनी. सांगतात विस्तारोनी ऐका श्रोते एक चित्ते. ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चय. तुझ करिता आम्हासी चेतन झाले परियसी. गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण झाले अवधरा. बुल्लवडी स्थान महिमा निरोपिले अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐक एक चित्ते. क्वचित काल तै स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊनी. प्रकट झाले मनोनी पुढे निघाले परियसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयाग मानस तीर्थ थोर मनोनी राखले परियसा. कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक जाण. तीर्थे असती अगम्य मनोनी राखिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतरी. पाच नामे आहे थोरी सांगेन ऐक एक चित्ते. शिवभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारती. ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची संगा. प्रयागाहुनी असे संगा संगम स्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाला कल्पतरू. देव असे अमरेश्वरू तया संगमी जानपा. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी. पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियसा. आम्रेश्वर सानिधानी वसती 64 योगिनी. सखी तीर्थे निर्गुणी प्रख्यात असे परियसा. आम्रेश्वर लिंग परवे तयासी वंदोनी स्वभावे. पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोच गान. प्रयागी करिता मागस्थान जे पुण्य होय साधन. शतगुण होय त्याहुनी स्थान परियसा. सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात. अमरेश्वर परम ब्रह्म सत्य तया स्थानी वसतसे. या कारणे तया स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेरी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थे असते गुणी तया कृष्ण प्रवाहात. उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा. शुक्ल तीर्थ नाम एक ब्रह्महत्या पातके जाती. औदुंबर सानिध्येसी तीन तीर्थे परियसी. एकाहून एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सानिध्यार्थ अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षष्टकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ परियसा. तीर्थे असती अपारी सांगता असे विस्तारी. या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी. सप्तगंगा संगम सगोनी काय सांगो महिमा त्यांचा. ब्रह्महत्यादी पातके जळोनी जाती स्थाने एके. ऐसे सिद्ध स्थाननिके सकळाभिष्ट होती तेथे. काय सांगो त्यांचा महिमा
आणि द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्या, स्थान फळ काय वर्णू. साक्षात जाना कल्पतरू, वृक्ष असे औदंबरू. गोप्य होता अगचरू, राहिले श्री गुरुचे स्थानी. भक्तजन तारणार्थ, होणार असे तीर्थ प्रख्यात. राहिले तेथे श्री गुरुनाथ, मनोनी प्रकट जाहले. असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी. अमरापूर म्हणजे ग्रामी, जाती श्री गुरु परियसा. तया ग्रामी तुझ एक, असे वेद अभ्यासक. धार्या त्याची पती सेवक, प्रतिव्रता शिरोमणी. सुशील असे ब्राह्मण, शुष्क भिक्षा करी आपण. कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात, असे वेल उन्नत. शेंगा निगती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी ब्राह्मणासी, चरून मिळे परियसी. तया शेंगा रांदोनी हर्षी, दिवस क्रमी येणे परी. ऐसा ब्राह्मण चरित्री, याचक वृत्ती उदरभरी. पंचमहायज्ञ कुसरी, आतिथी पूजी भक्तीने. भक्तीपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी नेमासी. घेवड्याच्या शेंगा परियसी, करी शाक्य नैवेद्या. वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी. गेले आपण भिक्षेसी, नेले विप्रे भक्तीने. भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती अतिसंतोषी. गेले तुझे दरिद्र दोष, मनोनी निगती ते वेळी. तया विप्र ग्रहात, जो का होता वेल उन्नत. घेवडा नामे विख्यात, अंगण सर्व वेष्टिले. तया वेलाचे गूढमूळ, श्री गुरु छेदिती तात्काळ. टाको निदेती समूळ, गेले आपण संगमासी. विप्र विनविता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळी. मनती पहाव दैव बळी, कैसे देवे केले आम्हा. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. छेदले आमच्या ग्रासासी, टाकून दिले भूमीवरी. अशा परी ती नारी, दुःख करी अनिवारी. पुरुष तिचा पोकेवरी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. भ्रतार म्हणे तये वेळी, जय होणार जया काळी. नित्य करी चंद्रमौळी, तया आधीन विश्वगान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लयकारक. पिलादी स्थूल जीवन, समजता आहार करीतसे. आयुरन्न परिच्छती, ऐसे बोल वेदश्रुती. पंचनाना आहार हस्ती, केवी करीतसे प्रत्याही. 84 लक्ष जीवांसी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले आहारासी, उत्पत्ती केली तदनंतर. रंकाराया एकदृष्टी, करुणी पोषितो हे सृष्टी. आमुचे प्रारब्ध असे ओखोटी, तैसे फल आपणासी. पूर्वजन्मी निक्षेपन, सुकृत दुष्कृत असे जाण. भोगले आपुले आपण, पुढल्यावरी काय बोल. आपुले देव असतावणे, पुढल्या बोलती मूर्खपणे. जे पेरले ते भक्षणे, कवन बोल सांगे मज. बोल ठेवीसी ईश्वरासी, आपले अर्चित न विचारासी. ग्रास घेतला मनसी, अविद्या माया विष्णोनी. तो तारक आम्हासी, मनोनी आले भिक्षेसी. मेले आमुच्या दरिद्रासी, तो चितारी अंती आम्हा. येले परी स्त्रियेसी, संबोधित परियेसी. काढो निवेद शाखेसी, टाकिता झाला गंगेत. तया वेलाचे मूळ जरी, जे का होते आपुल्या द्वारी. टाको मनोनी तुझेवरी, खनिता झाला त्या काळी. काढिता वेल मुळासी, लागला कुंभ निदानेसी. आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात. मने नवल प्रवर्तले, यतीश्वर प्रसन्न झाले. मनोनी वेलासी तोडिले, निदान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगेश्वर, होय ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, मनती चला दर्शनासी. जाओनी संगमी गुरुपासी, पूजा करीती भावेसी. वृत्तांत सांगितला तयासी, ते वेळी हर्षयुक्त. श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही हे ना सांगावे कवनासी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, आम्हा प्रातता जाईल. ऐशा परी तुझ्यासी, सांगती श्री गुरु परियेसी. सुखी असावे आपल्या ग्रहासी, पुत्रपोत्री नांदावे. ऐसा वर लादोन, गेला घरी तो ब्राह्मण.
श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होईल गुरु कृपा त्याची कैसे दैन्य बापा कल्प वृक्ष आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी दैवे उना असेल नरू त्याने बजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकल लोका धोका भजेल श्री गुरु ते इह प्रसादे दया ते अखंड लक्ष्मी सदा नांदते अष्ट ऐश्वर्य नांदती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोभाविसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुन पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एक चित्ते इति श्री गुरुचरित्र अमृत विवेक सार आयाचित विप्रदैन्य हरण येथ कथा निरोपिली इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेक सार आयाचित विप्रदैन्य हरण नाम अष्टोदश अध्याय श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पितमस्तु शुभम भवतु 24/74 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त